program swapping the values of two variables. Okay, so what is mean by swap? Okay, so swap means exchange. Swapping means what? Exchanging. Now what exact swapping or exchanging means? Suppose there are two variables, let's say a and b. Okay, now these both are integer of types. Okay, so we have to take one value for a variable and another value for b variable. Okay, the value must be different. Okay, now suppose swapping values of two variables, ह्याच्यामध्ये काय करायचे की आपल्याला दोन व्हेरिएबल्स घ्यायचे, त्याच्यामध्ये डिफरंट व्हॅल्यू स्टोअर करायच्या. ओके, नाउ वी हॅव टू राईट डाउन द कोड और द लॉजिक. लॉजिक मीन्स काय की तुम्हाला जे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही जो कोड लिहिणार आहे दॅट कोड इज कॉल्ड एज लॉजिक ऑफ युअर प्रोग्राम. ओके, सो तुम्हाला असं लॉजिक लिहायचं आहे की जेव्हा मी ए प्रिंट करेल, ए ची व्हॅल्यू प्रिंट करेल तेव्हा माझी 20 डिस्प्ले होईल आणि जेव्हा बी ची प्रिंट करेल तेव्हा 10 डिस्प्ले होईल. म्हणजेच काय की आपण स्टार्टिंगला एक इनपुट घेणार, त्याच्यामध्ये ए आणि बी च्या काही व्हॅल्यूज घेणार आणि नंतर आपण एक कोड लिहिणार, लॉजिक लिहिणार आणि ते लॉजिक लिहिल्यानंतर प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला काय मिळतील? व्हॅल्यू एक्सचेंज झालेल्या मिळतील. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. सो स्वॅपिंग व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स, तुम्हाला कधी असं स्टेटमेंट येतं, राईट अ प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल. आणि येतं विथ युजिंग थर्ड व्हेरिएबल. आपण दोन्ही वे बघणार आहे. एक तर येतं की दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एक्सचेंज करायच्या आहेत, एक विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल, म्हणजे थर्ड व्हेरिएबलचा यूज करायचा नाहीये. ए आणि बी हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्या दोन व्हेरिएबलचा यूज करूनच व्हॅल्यू स्वॅप झाल्या पाहिजे. आणि एक काय युजिंग थर्ड व्हेरिएबल. ओके, सो आपण दोन्ही वे बघणार आहे. तुम्हाला एक्झामला जस्ट आला राईट अ प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स, मग तुम्हाला यातला जो इझी वाटतोय तो लिहा. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली जर मेन्शन केलं की विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल करायचे का विथ युजिंग थर्ड व्हेरिएबल करायचे, मग तोच प्रोग्राम तुम्हाला लिहावा लागेल. ओके, सो सिंपल काय बघा की फर्स्ट आता हेडर फाइल्स मी इन्क्लूड नाही करत, आपण प्रोग्राम रन सुद्धा करून बघणार आहे. ओके, सो दोन व्हेरिएबल्स घेणार. पहिले आपण हा फॉर्मॅट बघू विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल. देन मी दोन इंटिजर व्हेरिएबल घेतले, तिसरं व्हेरिएबल आपल्याला पाहिजेच नाहीये सो घेतलंच नाही ते. ओके, आणि दोन काय डिक्लेअर केले बिकॉज आपल्याला टू व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या स्वॅप करायच्यात, म्हणजे एक्सचेंज करायच्यात. ओके, सो दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. नाउ व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज एक्सचेंज करायच्या, म्हणजे पहिल्यांदा व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यूज तर टाकाव्या लागतील. ओके, सो आपण रन टाइम टाकूया स्कॅनएफ नी, प्रिंट एफ एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, प्रिंट एफ एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. नाउ स्कॅनएफ आता आपण एका स्कॅनएफ मध्ये करू. ए आणि बी हे दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे आणि दिस बोथ आर द इंटिजर व्हेरिएबल. सो आपण विदाउट स्पेस काय लिहिणार? %d दोघांसाठी. ओके, आणि पहिला %d कशासाठी? ए साठी आणि दुसरा %d आहे बी साठी. स्कॅनएफ करताना वी हॅव टू राईट द एम्परसँड कंपल्सरी. ओके, नाउ बघा इथपर्यंत प्रोग्राम तुम्हाला करून दाखवते की इंट ए आणि बी डिक्लेअर झाले. हे स्टेटमेंट कंपाईल होतं तेव्हा ए साठी एक मेमरी ब्लॉक, बी साठी एक मेमरी ब्लॉक असतो. ओके, सो त्या मेमरी ब्लॉक मधूनच व्हॅल्यूज येतात. आता मी इच टाइम हे ब्लॉक का लिहिते तुम्हाला मी इच लेक्चरला सांगते की तुम्हाला हे जे मेमरी लोकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही ॲरे आणि पॉइंटर चॅप्टर बघताल. सो हे जरी आता इम्पॉर्टंट नसेल तरी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये हे इम्पॉर्टंट आहे. देन तुमचा डेटा स्ट्रक्चर होल सब्जेक्ट जो आहे नेक्स्ट सेमेस्टरला इट टोटली डिपेंड्स ऑन द मेमरी मॅनेजमेंट. ओके, सो त्या मेमरी मध्ये व्हेरिएबल कसे स्टोअर होतात, तुम्ही त्याला कसं एक्सट्रॅक्ट करणार त्याच्यावरती. सो हे लक्षात ठेवायचंय.
ठीक आहे. सो इथपर्यंत ह्या स्टेटमेंट जेव्हा कंपाईल होतं तेव्हा ए आणि बी साठी 2 बाईटचे मेमरी ब्लॉक असाइन होणार. 2 बाईटचेच का? बिकॉज इट इज अ इंटिजर. ओके, आपले स्टार्टिंगचेच लेक्चर सुरू आहे, सो मी इच टाइम तुम्हाला ते रिपीट करते तुमच्या लक्षात राहण्यासाठी. ओके, आणि ह्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत. ओके, नाऊ स्क्रीनवरती डिस्प्ले काय होणार? एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, नाऊ स्कॅनएफ नी तुम्ही काय करणार? दोन व्हॅल्यूज पुट करणार जसे आपण प्रिव्हियस लेक्चरला केलेलो. ओके, एका स्कॅनएफ नी 2 व्हॅल्यूज एंटर करणार स्क्रीनवरती. जी पहिली व्हॅल्यू एंटर करणार ती ए च्या ऍड्रेस मध्ये जाणार. सपोज तुम्ही एंटर केली 10 आणि 20 केलं पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कोणतीही इंटिजर व्हॅल्यू करू शकता. ओके, नंबर विदाउट डेसिमल पॉइंट. नंतर जी सेकंड व्हॅल्यू एंटर करणार ती जाणार बी मध्ये. ओके, आता मी प्रिंट करून घेते व्हॅल्यूज बिफोर स्वॅपिंग. व्हॅल्यू स्वॅप करायच्या आधी, म्हणजे आपण स्वॅपिंगचं लॉजिक अजून टाकलेलंच नाहीये. सो प्रिंट एफ आपल्याला दोन्ही व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत ए ची. सो ए इक्वल टू %d. ओके, त्याच्या पुढे स्लॅश टी. आता जसं स्लॅश ए न्यू लाईनला येतं तसं स्लॅश टी नी टी फॉर टॅब. आपल्या कीबोर्ड वरती टॅबनी काय होतं की स्पेस येते. ओके, सो स्लॅश टी नी स्पेस येणार. आणि नंतर बी इक्वल टू %d. तुम्हाला मी एक्सप्लेन करते. पहिला जो %a आहे तो ए साठी आणि दुसरा %d बी साठी. प्रिंटएफ मध्ये एम्परसन येत नाही. आता इथपर्यंत काय होणार ते बघूयात आपण. बघा आता इथपर्यंत काय सांगितलं तुम्हाला. प्रोग्राम काय येणार आहे? ए आणि बी साठी मेमरी लोकेशन येणार, स्क्रीनवरती डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, देन तुम्ही व्हॅल्यू टाकणार. सपोज मी टाकली 10 स्पेस दिला 20 दाबली आणि एंटर की प्रेस केली तर मेन मेमरी मध्ये ए च्या तिथे 10 जाणार, बी च्या तिथे 20 जाणार. इथपर्यंत आपलं झालं. ओके, नाऊ स्क्रीनवर डिस्प्ले होणार व्हॅल्यूज बिफोर स्वॅपिंग, हे प्रिंटएफ. ओके, नाऊ नेक्स्ट प्रिंटएफ. जसं कंपायलर रन करतो तसं तुम्हाला एक्सप्लेन करते. नेक्स्ट प्रिंटएफ इथे कसं डिस्प्ले होणार? कॅपिटल ए इक्वल टू %d, म्हणजे व्हॅल्यू घेणार व्हेरिएबलची मेमरी लोकेशन मधून. ओके, %d. मग %d साठी आपण काय लिहिलं? ए. सो ए इक्वल टू च्या पुढे इथं %d चं मिनिंग काय? ए ची व्हॅल्यू प्रिंट करा. सो ए च्या मेमरी ब्लॉक मध्ये काय व्हॅल्यू आहे? 10, तर ती 10 प्रिंट होणार. त्याच्यानंतर स्पेस येणार आणि त्याच्या पुढे स्पेस आल्यानंतर बी इक्वल टू आणि %d. तर दुसरा %d काय साठी? बी साठी. सो बी इक्वल टू च्या पुढे इथे काय व्हॅल्यू डिस्प्ले होणार? बी. दुसरा %d काय साठी? बी साठी. सो बी च्या मेमरी लोकेशन मध्ये काय व्हॅल्यू आहे? 20 प्रिंट होणार. ओके, नाऊ वी हॅव टू राईट द कोड टू स्वॅप द लॉजिक टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल. नाऊ आपण विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल करतोय. तर कसं करायचंय बघा. बी इज इक्वल टू, आता बघा जर तुम्ही असं केलं की बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली, तुमचं जनरल काय की मला दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यू करायचे आहेत, मग ए आणि बी मध्ये 10 आणि 20 आहे, तर तुम्ही काय करू शकता की बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली. ओके, म्हणजेच काय बघा, हे स्टेटमेंट तुम्ही लिहिलं राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. ओके, सो बी ची जी व्हॅल्यू आहे 20 ती गेली ए मध्ये. सो ए ची जी 10 आहे ती रिप्लेस झाली बाय 20. ओके, तर ठीक आहे, बी ची व्हॅल्यू ए मध्ये गेली इथपर्यंत. ओके, पण आपल्याला काय करायचंय की बी मध्ये ए ची व्हॅल्यू टाकायची. पण आता मेमरी लोकेशन मध्ये तर ए ची व्हॅल्यू नाहीच आहे, 10 आहे का? नाहीये, बिकॉज आपण काय केलं स्टेटमेंट, बी ची व्हॅल्यू ए मध्ये टाकली, हे स्टेटमेंट केलं. म्हणजे राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये गेली. सो बी ची जी 20 व्हॅल्यू होती ती ए ची मध्ये आली, म्हणजे जे हा जो मेमरी ब्लॉक आहे त्यातली 10 व्हॅल्यू रिप्लेस होणार बाय 20. नाऊ नेक्स्ट टाइम जरी तुम्ही असं स्टेटमेंट लिहिलं
की ए ची व्हॅल्यू बी मध्ये टाकायची, पण ए मध्ये काय 20, मग बी मध्ये पण काय जाणार, परत 20 जाणार. म्हणजेच काय की ए ची जी 10 व्हॅल्यू ती रिप्लेस झाली. ओके, सो हे लॉजिक आपलं चालणार नाही, जे की इन जनरल मुलांना जर हा प्रोग्राम स्टुडंटला जर करायला दिला तर सुरुवातीला ते असं लॉजिक यूज करतात, पण हे लॉजिक काय मिनिंगलेस आहे. बिकॉज काय होतं त्याच्यामध्ये की ए ची जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस होऊन जातीये. ओके, मग ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू ए मध्ये जातीये, पण मग ए ची जी व्हॅल्यू आहे ओल्ड ती बी मध्ये टाकण्यासाठी याची व्हॅल्यू तर मेमरी लोकेशन मध्ये नाहीच आहे. ओके, सो आता आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यासाठी आपण काय लिहितोय, लॉजिक लिहितोय. ओके, बघा मग काय करायचं आहे. आपण एकदा मी लॉजिक लिहिते, एकदा आपण प्रोग्राम ट्रेस करू, जर रॉंग आलं तर आपण परत ते चेंज करूयात. ओके, आता एकदा आपण चेक करूया. इथे आपण काय टाकलेलं 10 आणि 20, इथपर्यंत मी तुम्हाला कशी एक्झिक्यूट होतं इथपर्यंत आपलं आउटपुट आले 9. इथे काय आलं बघा, आता लक्ष द्या, मेमरी लोकेशन मध्ये ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची 20, जे तुमची असेल ती. ओके, नाऊ आता बी मध्ये ही RHS होणार आणि ती त्याची व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट होईल ती बी मध्ये सेव्ह होईल. ओके, सो आपण इथेच लिहूया मेमरी लोकेशन, हे खालचंच इथं लिहिलेलं आहे मी, 10 आणि 20. ओके, आपले नाऊ बी किती आहे 20. ओके, सो कसं होणार, 20 मायनस ए किती आहे 10. सो 20 मायनस 10 किती आले 10, कुठे स्टोअर होणार बी मध्ये. सो बी ची जी 20 आहे ती रिप्लेस झाली बाय 10. ओके, इथपर्यंत काय आलं, म्हणजे ए ची व्हॅल्यू बी मध्ये तर गेलेलीच आहे. ओके, नाऊ नेक्स्ट आता बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, किती आहे 10, प्लस बी ची पण किती आहे 10, रिप्लेस झाली ना 20 बाय 10. सो 10 प्लस 10 किती 20, कुठं स्टोअर झाले ते ए मध्ये. सो ए मध्ये काय गेलं 20, म्हणजे सुरुवातीला मेमरी लोकेशन मध्ये काय होतं, ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची 20, आणि आफ्टर दिस लॉजिक ए ची व्हॅल्यू किती येईल 20 आणि बी ची व्हॅल्यू किती येईल 10 येईल. ओके, नाऊ आपण प्रिंट करणार आफ्टर स्वॅपिंग, स्वॅप झाल्यानंतर, आफ्टर स्वॅपिंग, प्रिंट एफ a इज इक्वल टू %d, सेम असं स्टेटमेंट जे मगाशी लिहिलेलं आहे, /t b इज इक्वल टू %d a, b, पहिला %d a साठी, दुसरा b साठी. गेट ch प्रोग्राम कंप्लीट. ओके, आता आपण काय करूया, दुसऱ्या व्हॅल्यू साठी परत एकदा प्रोग्राम आपण ट्रेस करूया. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता दुसऱ्या व्हॅल्यू साठी लॉजिक असं लिहायचं की कोणती पण व्हॅल्यू घ्या तुम्ही तरी सुद्धा लॉजिक आलंच पाहिजे आपलं. सो स्क्रीन वरती इथे पहिले हे स्टेटमेंट होणार एक्झिक्यूट. सो ए आणि बी ला मेमरी लोकेशन असाइन होणार, त्याच्यामध्ये सध्या गार्बेज व्हॅल्यू असणार. ओके, बिकॉज आपण अजून त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकलेली नाहीये. नेक्स्ट हे स्टेटमेंट होणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. मग आता सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकली 30 आणि 40, 30 आणि 45 व्हॅल्यू टाकली तुम्ही. किती टाकली 30 आणि 45. ह्या स्कॅनएफनी स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, आणि ह्या स्कॅनएफनी तुम्ही काय टाकलं स्क्रीनवरती 30 आणि 45. सो ए मध्ये गेला 30, बी मध्ये गेला 45. ओके, नाउ हे स्टेटमेंट स्क्रीनवर डिस्प्ले झालं व्हॅल्यूज बिफोर स्वॅपिंग, म्हणजे हे स्टेटमेंट डिस्प्ले झालं. देन ए इज इक्वल टू %d, पहिला %d कशासाठी ए साठी. सो ए च्या मेमरी मधली व्हॅल्यू घेतली 30 डिस्प्ले झाली, स्पेस आली मध्ये, बी इक्वल टू %d, दुसरा %d बी साठी. सो इथे आलं 45.
ओके, नाउ वी विल स्टडी दिस लॉजिक की आता आपले बरोबर ए मध्ये 45 गेले पाहिजे आणि बी मध्ये 30 गेले पाहिजे. ओके, आपल्या ह्या लॉजिकनी जर आता ह्याच्यासाठी जर बरोबर आलं तर आपलं लॉजिक राईट आहे. नाउ बी ची व्हॅल्यू काय बघा, 45. बी ची व्हॅल्यू काय आहे, 45 आहे ना. आणि ए ची काय आहे, 30. सो इथं 15 येते बघा. म्हणजे आपलं लॉजिक काय होतंय, थोडस रॉंग होतंय. म्हणून मी एक दुसरी व्हॅल्यू, कधी पण तुम्ही प्रोग्राम लिहिला की एका व्हॅल्यूनी तर करून बघणारच आहे तुम्ही, पण अजून एक व्हॅल्यू करायची आणि त्यांनी परत काय करणार आहे तुम्ही, तो कोड थोडासा चेंज करायचा. ओके, सो मुद्दामून मी काय केलंय की तुम्हाला कसं जेव्हा मी तुम्हाला स्वतःहून प्रोग्राम लिहायला देईल तेव्हा तुम्ही कसं, सपोज ठीक आहे एकदा तुम्ही तुमच्या लॉजिकनी प्रोग्राम लिहिला, एका इनपुट साठी तो बरोबर वर्क होतोय, पण दुसरं इनपुट आलं की तो रॉंग वर्क होतोय, मग तेव्हा आपलं काहीतरी लॉजिक चुकलेलं आहे. ओके, सो ते चेक करायचं. सो आता आपल्याला हे लॉजिक काय करावं लागेल, कट करावं लागेल. आता थोडंसं आपण चेंज करूयात लॉजिक. देन आपण 2-3 अजून एक्झाम्पल, 2-3 टाईपच्या व्हॅल्यू साठी आपण एक्झाम्पल घेऊयात. ओके, नाऊ सपोज आपण जर इथे ऍडिशन केली, ट्रायल अँड एरर असतं बघा प्रोग्राम लिहिणं म्हणजे. ट्राय करायचं, एरर आली की परत ट्राय करायचं. नाऊ लेट्स सी आपण ह्या लॉजिकने काय होतंय. ओके, नाऊ आपल्याला काय करायचं की आपला जर ए 30 आहे आणि बी 45 आहे सुरुवातीला, तर आपण जेव्हा हे प्रिंट करू आफ्टर स्वॅपिंग तेव्हा ए ची व्हॅल्यू 45 झाली पाहिजे आणि बी ची 30 झाली पाहिजे. दिस इज आवर लॉजिक. ओके, आज थोडासा स्क्रीन रेकॉर्डरला प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे हँग होतंय ते सारखं. तर थोडस चेक करा, मी परत चेक करते आज. नाऊ बघा, हे स्टेटमेंट होणार इथपर्यंत तर तुम्हाला एक्सप्लेन केलं कसं एक्झिक्यूट होणार आहे. नाऊ ए प्लस बी. ओके, काय ए इज इक्वल टू ए प्लस बी. सो ए काय आहे 30, बी काय आहे 45. सो ए मध्ये किती गेले 75. आता सध्या ए मध्ये किती आहे 75 आहे. ए प्लस बी करून आपण परत कुठे टाकले, ए मध्येच टाकले. ओके, नाऊ ए मायनस बी. ओके, सो नंतरचं स्टेटमेंट काय, बी इज इक्वल टू ए मायनस बी. सो ए मध्ये आता सध्या किती व्हॅल्यू आहे 75 मायनस बी मध्ये किती व्हॅल्यू आहे 45. सो 75 मायनस 45 किती झाले 30. कुठं स्टोअर झाले, बी मध्ये. सो बी मध्ये काय गेलं 30. बघा, म्हणजे आपली जी ए ची व्हॅल्यू 30 होती ती आता बी मध्ये गेलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ए मध्ये 45 टाकायचे. ओके, नाऊ हे स्टेटमेंट ए इज इक्वल टू ए मायनस बी. सो ए ची व्हॅल्यू काय अजून 75 आहे, 75 मायनस बी ची व्हॅल्यू काय आता 30. सो 75 मायनस 30 किती आले 45. कुठे स्टोअर झाले, ए मध्ये. सो ए मध्ये जे 75 होते ते आता काय झाले तिथे 45 झाले. ओके, ए च्या लोकेशनला जे 75 होते ते आता किती झाले 45 झाले आणि बी मध्ये तर 30 आलेले. ठीक आहे, नाऊ आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल टू, आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल टू काय प्रिंट होईल इथे येईल, आफ्टर स्वॅपिंग आउटपुट आपलं फायनल ए इज इक्वल टू %d. पहिला %d काय साठी, ए साठी, आणि ए च्या मेमरी लोकेशन मध्ये आहे 45. देन स्पेस, देन बी इक्वल टू %d. ओके, दुसरा %d बी साठी, बी किती आहे, बी च्या मेमरी लोकेशन मध्ये काय आहे 30 आहे. सो बिफोर स्वॅपिंग 30 45 आणि आफ्टर स्वॅपिंग 45 आणि 30. ओके, नाऊ आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे अजून एक व्हॅल्यू घेऊ आणि हे लॉजिक वर्क होतंय का बघू. नाऊ बघा, पहिल्यांदा स्क्रीनवरती ए आणि बी साठी मेमरी अलोकेशन होणार. ए आणि बी साठी मेमरी अलोकेशन होणार. मग स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकल्या
सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकले, आता काय टाकायचे व्हॅल्यू, आता 6. सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकले 60 आणि 40. ओके, 60 आणि 40 व्हॅल्यू टाकलं. सो इथं मेमरी लोकेशन मध्ये इथं गेलं 60, इथं गेलं 40. ओके, नाउ डिस्प्ले झालं व्हॅल्यूज बिफोर स्वॅपिंग. ए इज इक्वल टू काय डिस्प्ले होईल इथे 60 आणि बी इज इक्वल टू काय डिस्प्ले होईल 40. ओके, नाउ हे आता हे झाल्यानंतर हे स्टेटमेंट. सो ए इज इक्वल टू ए प्लस बी. आता ए मध्ये काय व्हॅल्यू येईल बघा, ए इज इक्वल टू ए प्लस बी. तर ए मध्ये काय 60, बी मध्ये काय 40. सो 60 प्लस 40 कुठे स्टोअर होणार, ए मध्येच. आपण ही व्हॅल्यू परत कुठे स्टोअर केली, ए मध्येच केली. सो ए मध्ये किती झाले, आता त्याला कट करते, ए मध्ये झाले 100. ओके, नाउ आता हे स्टेटमेंट. सो ए मायनस बी करून बी मध्ये टाकायचे. सो बी इज इक्वल टू ए मायनस बी. सो ए काय आहे 100 आणि बी काय आहे 40. सो 100 मायनस 40. सो बी मध्ये किती गेले, आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण कुठे टाकली, बी मध्ये टाकली. सो बी मध्ये किती गेले, 60 गेले. किती गेले, 60 गेले. म्हणजे ए ची जी व्हॅल्यू आपण 60 घेतली होती ती आता बी मध्ये आलेली आहे. ओके, नाउ थर्ड स्टेटमेंट. ए इज इक्वल टू परत ए मायनस बी. सो ए मध्ये किती आहे, अजून 100च आहे आणि बी मध्ये आता किती आहे 60. सो 100 मायनस 60 किती आले 40. तर 40 कुठे गेले, ए मध्ये गेले. सो 100 रिप्लेस होऊन काय आलं 40 आलं. लॉजिक कम्प्लीट झालं आपलं. आणि हे तिन्ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर ए च्या मेमरी ब्लॉक मध्ये 40 आणि बी च्या मेमरी ब्लॉक मध्ये 60 आहे. म्हणजे सुरुवातीला 60 40 होतं, आता 40 60. म्हणजे आपले स्वॅप झालं आहे आणि आफ्टर स्वॅपिंग व्हॅल्यूज काय केले, आपण डिस्प्ले केले. ओके, सो आपण आता हा प्रोग्राम रन करून बघूयात. न्यू फंक्शन F5, सॉरी